आज आपण ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन एक सामायिक समीकरणाचा उपयोग शाब्दिक उदाहरणांमध्ये कसा करायचा ते बघणार आहोत. ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून शाब्दिक उदाहरणं सांगितले, त्याच्या 3 कंडिशन्स दिलेत त्या आपण पाहूया. प्रत्येक शाब्दिक उदाहरणांमध्ये 2 कंडिशन्स असतात, 2 चल असतात. 2 कंडिशन म्हणजे 2 इक्वेशन्स तयार होतात आणि 2 चल असतात, 2 व्हेरिएबल्स असतात. ते समजून घ्यायचं आणि ते कसं समजून घ्यायचं या पद्धतीने बघूया. पहिल्यांदा सार्थक एज इज लेस बाय 8. सार्थकचं वय हे 8 वर्षानं 8 न लहान आहे कुणापेक्षा? दॅन डबल द एज ऑफ साक्षी. साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 8 न कमी सार्थकचं वय आहे. वय कुणाचं आहे? सार्थकचं. म्हणून सार्थकचं वय हे कुणा इतकं आहे? इज इक्वल टू लेस बाय 8, 8 न कमी आहे. दॅन डबल द एज ऑफ साक्षी. साक्षीचं वय वाय, वायच्या दुपटीपेक्षा 8 न कमी सार्थकचं वय आहे. या पद्धतीने इक्वेशन आपल्याला तयार करता आलं पाहिजे. आपल्याला दुसरी कंडिशन काय सांगितल्या? 4 years एगो. 4 years एगो 4 वर्षापूर्वी. आता हे प्रेझेंट एज म्हणजे चालू वय आपण मानले. 4 वर्षापूर्वीचं वय काय असणार आहे? x मायनस 4 years सार्थकचं. साक्षीचं 4 वर्षापूर्वीचं वय काय असणार आहे? y मायनस 4 years. आता 4 वर्षापूर्वी काय सांगितलंय? एज वॉज 4 years एगो साक्षीज एज वॉज. कुणाचं वयाची तुलना केली आता? साक्षीच्या वयाची. म्हणजे कुणाची? वायची. 4 वर्षापूर्वी वायचं वय काय असणार आहे? y मायनस 4. 4 years एगो साक्षीज एज वॉज. 4 वर्षापूर्वी साक्षीचं वय हे 3 years लेस 3 वर्षानं कमी आहे. म्हणजे हे 3 न कमी आहे. दॅन द सार्थक्स एज ॲट दॅट टाइम. ॲट दॅट टाइम त्यावेळेला सार्थकचं वय किती होतं? x मायनस 4. या पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. म्हणजे साक्षीचं त्यावेळेचं वय हे सार्थकच्या त्यावेळच्या वयापेक्षा 3 वर्षानं कमी होतं. 4 years एगो 4 years एगो साक्षीज एज वॉज 3 years लेस दॅन द सार्थक एज ॲट दॅट टाइम. ॲट दॅट टाइम सार्थक एज x मायनस 4 मायनस 3 इज द एज ऑफ साक्षीज एज ॲट दॅट टाइम. दुसरी कंडिशन. तिसरी कंडिशन आपल्याला काय सांगितल्या? सम ऑफ प्रेझेंट एज चालू वय. सम यसियम सम म्हणजे बेरीज, दोघांच्या चालू वयांची बेरीज. सम प्रेझेंट एज x प्रेझेंट एज y इज 25. या पद्धतीनं दोघांच्या चालू वयांची बेरीज. चालू म्हणल्यामुळं आपण x प्रेझेंट एज x आणि प्रेझेंट एज y मानले. सार्थक साक्षीचं x प्लस y 25 म्हणायचं. म्हणजे या पद्धतीनं 3 समीकरण आपल्याला तयार कशी करायची हे समजलं. अशीच उदाहरणं असतात, शाब्दिक उदाहरणं. त्यामध्ये आपल्याला या पद्धतीनं x आणि y किंवा कोणत्याही 2 चलांच्या किमती चल तयार करायचे आणि दिलेल्या कंडिशननुसार किमती घालता आल्या पाहिजेत. त्यासाठी काही उदाहरणं आपल्याला सोडवायचे, समजून घ्यायचे. ती आपण समजून घेऊया. म्हणजे आपल्याला पुढचा भाग 1.5 प्रॅक्टिस सेट सोडवता येईल. त्याच्यासाठी काही वेगवेगळ्या पद्धतीचे 4-5 उदाहरणं आहेत, ती बघूया. सुरुवातीचं पहिलं. फर्स्ट एक्झाम्पल, ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आयताची परिमिती इज 40 सेंटीमीटर. परिमिती 40 सेमी. लेंथ ऑफ रेक्टँगल. आयताची लांबी इज मोर दॅन द डबल इट्स ब्रेड्थ बाय 2. रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 न जादा आहे. फाइंड द लेंथ अँड ब्रेड्थ. तर लांबी आणि रुंदी काढा. ह्याच्यासाठी अगोदर आपल्याला पेरिमीटर म्हणजे काय, रेक्टँगल म्हणजे काय आणि दोघांच्या डेफिनेशन जे आपण 9वी मध्ये शिकलोय, 9th स्टँडर्ड मध्ये, त्या माहिती असणं गरजेचं आहे. त्याची थोडी रिव्हिजन करूया. पेरिमीटर परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज. 4 का? रेक्टँगल दिलाय, 4 बाजू आहेत. चारी बाजूंची, आयताच्या चारी बाजूंची बेरीज. आयत कुणाला म्हणायचं? ज्याच्या
समोरासमोरच्या दोन बाजू समान आहेत. अगोदर दिलेली आकृती दिलेल्या माहितीनुसार काढूया, म्हणजे आपल्याला समजायला थोडं आणखीन सोपं होते. रेक्टँगल आयत ज्याचे चारी कोण काटकोन समोरासमोरच्या बाजू समांतर आणि एकरूप असतात. अपोजिट साइड्स आर पॅरलल कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट अँड ईच अँगल इज 90 डिग्री. अशा आयताची परिमिती 1 2 3 4 चारी बाजूंची बेरीज किती दिल्या? 40. लेंथ ऑफ द रेक्टँगल, ह्याच्यासाठी आपल्याला परिमितीचं सूत्र माहिती पाहिजे. कुणाच्या? आयताच्या. आयताच्या परिमिती मध्ये आपण लांबी रुंदीला आपण लेंथ अँड ब्रेड्थ एल आणि बी मानत आलोय. इथं आपल्याला एल बी पण मानलं तरी चालतंय किंवा आपण एक्स वाय एम एन एल एम कोणत्याही पद्धतीचा चल लिहू शकतोय. या ठिकाणी लांबीला आपण एक्स मानूया आणि रुंदीला वाय मानूया. जेव्हा आपण एक्स आणि वाय मानतो तेव्हा परिमिती लिहिता येते. परिमिती चारी बाजूची बेरीज 2x अधिक 2y. पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज 2 इन ब्रॅकेट x प्लस y. हे आपल्याला सूत्र माहिती आहे. पेरिमीटर किती दिल्या? 40. म्हणजे ह्यांची बेरीज आपल्याला दिल्या 40 सेमी. आपण असं लिहू शकतोय 2 इन ब्रॅकेट x प्लस y इज इक्वल टू 40. या पद्धतीनं मिळते. दुसरं काय सांगितलंय? द लेंथ ऑफ द रेक्टँगल इज मोर. लेंथ लांबी ही कुणाची लांबी? आयताची लांबी. लेंथ ऑफ द रेक्टँगल इज मोर दॅन द डबल इट्स ब्रेड्थ. रुंदीपेक्षा म्हणजे वाय पेक्षा दुपटीपेक्षा 2 न जादा आहे. म्हणजे एक्स ची किंमत ही पहिल्या कंडिशन मध्ये रुंदीच्या म्हणजे वायच्या दुपटीपेक्षा मोर म्हणजे प्लस बाय 2. एक्स इज इक्वल टू 2y प्लस 2 ही आपल्याला किंमत मिळणार आहे. म्हणजे दुसरे इक्वेशन आपल्याला या पद्धतीनं दुसऱ्या कंडिशन नुसार मिळणार आहे. आता हे मांडायचं कसं? आपल्या एक्झाम्पल्स मध्ये हे कसं लिहायचं? पहिलं अगोदर लांबी रुंदीला मानावं लागेल. आकृती काढले तर आपल्याला समजायला सोपं जाते, म्हणून आकृती कंपल्सरी काढूया म्हणजे पटकन आपण मांडू शकतो. एक्झाम्पलचं सोल्युशन लिहिताना नेहमी समजूया की लेंथ ऑफ रेक्टँगल इज x सेंटीमीटर. unit is most important and breadth of rectangle is y सेंटीमीटर. दोघांना आपण x आणि y सेंटीमीटर लांबी रुंदीला मानलं. बाय द फर्स्ट कंडिशन फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. पहिली कंडिशन काय सांगते? दोघांच्या परिमिती आपल्याला सांगितल्या 40 सेंटीमीटर. 2 इन ब्रॅकेट x प्लस y इज इक्वल टू 40. याच्यावरून आपण इक्वेशन तयार करूया. इथं 2 न गुणले 2 इकडे भाग जातोय. x प्लस y घेऊ. x प्लस y इज इक्वल टू 20. म्हणजे दोघांची बेरीज आपल्याला 20 सेंटीमीटर मिळाली. पहिली कंडिशन क्लिअर झाली. डिवाइड 2 ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला आपण 2 न भागल्यामुळे आपल्याला हे इक्वेशन मिळालं. सपोज इट इज द इक्वेशन नंबर 1. सेकंड कंडिशन काय सांगितल्या? फ्रॉम द सेकंड कंडिशन दुसरी कंडिशन सांगते. इथे लांबी ही इथंच इक्वल टूच्याच खालीच. लांबी ही रुंदीपेक्षा दुपटीपेक्षा पण 2 ने ज्यादा आहे. लेंथ ऑफ द रेक्टँगल इज मोर दॅन द डबल ऑफ लेंथ ऑफ द रेक्टँगल इज मोर दॅन द डबल इट्स ब्रेड्थ बाय 2. 2 न ज्यादा आहे.
याच्यावरून आपण इक्वेशन तयार करूया. एक्स मायनस 2y इज इक्वल टू 2. सपोज दॅट इज द नंबर 2. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. आपण ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सायमल्टेनियस इक्वेशन सोडवत आलेलोच आहोत. ही आपण कोणत्याही पद्धतीने सोडवू शकतोय. पहिली पद्धत आपण इलिमिनेशन मेथड सोडवली, त्यानंतर आपण ग्राफिकल मेथड वापरली, नंतर डिटर्मिनंट मेथड वापरली. आपल्याला टेक्स्टबुक मध्ये डिटर्मिनंट मेथडनं सोडवले, आपण त्या पद्धतीनं सोडवूया. दुसऱ्या पद्धतीने आणखीन दुसरी गणित सोडवून दिलेत. एक एक पद्धत आपण वापरत जाऊ, म्हणजे कशा पद्धतीने त्या वापरायच्या आपल्याला समजून येईल. 2 इक्वेशन्स आपण एका खाली एक लिहूया, म्हणजे आपल्याला सोपं जाते की डिटर्मिनंट मेथड वापरायला. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 20, एक्स मायनस 2y इज इक्वल टू 2 बाय युजिंग डिटर्मिनंट मेथड. बाय युजिंग डिटर्मिनंट मेथड. लेट यूज डिटर्मिनंट मेथड इन इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय केलं, यूज डिटर्मिनंट मेथड, निश्चयक पद्धत वापरली. 2 इक्वेशन आपण लिहिले. आता डिटर्मिनंट मेथड मध्ये आपण डी लिहितो. पहिल्यांदा डी लिहिताना काय करतो, या दोघांची सहगुणक लिहितो. याचा 1, याचा पण 1, याचा 1, याचा -2. निश्चयक मांडूया, किमती नंतर काढतो. अगोदर इथं डी नंतर dx घेऊया. dx घेताना आपल्याला काय करायचं आहे, निश्चयक x घालवायचा आहे, x घ्यायचा नाही, त्याच्या बदल्यात कॉन्स्टंट नंबर घ्यायचा आहे 20 आणि इथं 2, आणि मग y चा जो आहे तो 1 आणि -2 हा आपल्याला निश्चयक dx चा घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, dy चा निश्चयक घ्यायचा आहे. dy इथं आहे. थोडी तर गॅप सोडतो, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काढणं सोपं जाईल. dy या ठिकाणी आपल्याला किंमत सांगितलेली आहे. dy या ठिकाणी y घालवायचा आहे. x चे कोएफिशियंट आपल्याला या ठिकाणी मांडायचे. y चे कोणते आहेत, 20 आणि 2, ते आपण या ठिकाणी मांडूया. आता किमती मांडल्या, सोडवत जाऊ. dx आणि dy च्या किमती काढूया. d ची किंमत आपण काढतो 1 गुणिले -2 वजा 1 गुणिले 1, बे एके बे, चिन्ह वजा, अधिक गुणिले वजा वजा, वजा 1 एकी 1, -2 वजा 1 बरोबर -3. कुणाची किंमत मिळाली, d ची. d इज इक्वल टू -3 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. त्यानंतर dx कडे जाऊया. dx इज इक्वल टू 20 इंटू -2 minus 2 into 1 is equal to 20 into -2. 22 is 40, minus sign, plus minus minus, minus 2 into 2, 2 into 1 2, वजा 40 वजा 20, minus 42. d is equal to -42 ही dx is equal to -42 व्हॅल्यू मिळाली. dy ची किंमत काढूया. 1 into 2 2, minus 20 into 1 20, 2 minus 20 minus 18. Value of dy is -18. Use that value in x and y coefficient. So x and y variables. X is equal to dx upon d is equal to dx minus 42 upon d minus 30 minus 3. माइनस माइनस गेट्स कॅन्सल. 14 एके 14, 14 दुनी 28, 14 त्रिक 42, 14 3 जा 42 मीन्स 14. व्हॅल्यू ऑफ x 14. y इज इक्वल टू dy अपॉन d, dy -18, d3 -3, माइनस माइनस गेट्स कॅन्सल. 3 सख्खा 18, 3 6 जा 18. y is equal to 6 means the solution of the equations is
14 and 6 but they are denoted in वर्ड. शाब्दिक उदाहरण आहे, शाब्दिक स्वरूपातच आपल्याला मांडणं गरजेचं आहे. बघूया शाब्दिक उदाहरणामध्ये विचारले काय, फाइंड लेंथ अँड ब्रेड्थ. म्हणजे लेंथ आपण x मानल्या, ब्रेड्थ आपण y मानल्या, मग त्या स्वरूपातच उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. देअरफॉर x is equal to 14 and y is equal to 6. Therefore length is 14 centimeter and breadth is 6 centimeter. या पद्धतीने आपल्याला किमती लिहायच्या आहेत. नेहमी सेंटीमीटर मध्ये, म्हणजे इथं दिलेल्या युनिट मध्ये, इथं सेंटीमीटर दिले म्हणून युनिट लिहिणं गरजेचं आहे, इथं लिहायचं आहे. आणि जेव्हा आपण सपोज त्यांच्या व्हेरिएबलच्या किमती मांडतोय तिथं लिहायच्या आहेत. खूप गरजेचं आहे, कारण काही मुलांमध्ये ते विसरलं जाते, विद्यार्थ्यांमध्ये नजर चुकीनं विसरलं जातं. या ठिकाणी डायग्राम आपण काढली की आपल्याला त्या आकृतीवरून एक्सप्लेनेशन करायला, सोडवायला सोपं जाते. उदाहरण दुसरे, नंबर 2 एक्झाम्पल. सेल 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 ओनली फॉर 2 days. 2 दिवसाचा सेल आहे, एक जाहिरात आहे, त्याच्यावर आपल्याला शाब्दिक उदाहरण दिले आणि ते आपण सोडवायचं आहे. काय आहे उदाहरण, काय आहे जाहिरात, कोणती सेल आहे. एक 2 घड्याळ आहे, 2 प्रकारची. कोणती घड्याळ आहेत बघा. आय हॅव सम अॅनालॉग रिस्ट वॉचेस अँड सम डिजिटल रिस्ट वॉचेस. खरेदी करायचे आहेत काही घड्याळ. कोणती, तर सम डिजिटल रिस्ट वॉचेस. हे आकड्यांचं घड्याळ, म्हणजे आपण डिजिटल 4:43 5:45 46 47 48 हे अंक दाखवणारे घड्याळ डिजिटल रिस्ट वॉचेस. रिस्ट मीन्स मनगटी, आकड्यांची डिजिटल मनगटी घड्याळ ही काही खरेदी करायची. अँड अॅनालॉग रिस्ट वॉचेस. अॅनालॉग म्हणजे काटे असणारी, अंक असणारी घड्याळ आणि काटे असणारी घड्याळ, अशी 2 प्रकारची मनगटी घड्याळ. रिस्ट मीन्स मनगटी, अॅनालॉग काट्यांची, डिजिटल आकड्यांची, अशी 2 प्रकारची घड्याळ आहेत. आय एम गोइंग टू सेल. मी सेल जिथं चालू आहे, विक्री चालू आहे, तिथे गेलो. देम ॲट ए डिस्काउंट. आणि काय आहे तिथं, डिस्काउंट आहे, म्हणजे सूट आहे आपल्याला त्या ठिकाणी 2 दिवसासाठी. सेल फर्स्ट डे, पहिल्या दिवसाची सूट कोणती आहे, पहिल्या दिवसासाठी सांगितले. अॅनालॉग वॉच 11, डिजिटल वॉच 6, रिसिव्ड अमाऊंट ₹4330. जेव्हा तुम्ही काट्यांची घड्याळ घ्याल 11, आकड्यांची घड्याळ घ्याल 6, अॅनालॉग 11, डिजिटल 6, आणि तेव्हा किती रुपये द्यायचे आहेत, 4330 रुपयाला ती खरेदी करायची आहेत. दुसऱ्या दिवशीचा सेल काय होता, अॅनालॉग वॉचेस 22 घ्यायचे 22, डिजिटल वॉचेस 5 ही 5 प्रकारचे आहेत, आणि रिसिव्ड अमाऊंट द्यायची रक्कम आहे 7330. फाइंड, तर सांगा सेलिंग प्राइस, त्याची विक्री किंमत किती आहे, ऑफ रिस्ट वॉचेस ऑफ इच टाइप. सेलिंग प्राइस ऑफ रिस्ट वॉचेस, त्या मनगटी घड्याळांची विक्री किंमत किती आहे ती आपल्याला बघायची. म्हणजे डिजिटल वॉचेसची विक्री किंमत, रिस्ट अॅनालॉग वॉचची विक्री किंमत, म्हणजे सेलिंग प्राइस आपल्याला बघायची. म्हणजे ह्या 2 किमती आपल्याला विचारलेल्या आहेत. मग ह्या दोन्ही किमती काढण्यासाठी आपल्याला त्याची किंमत म्हणजे विक्री किंमत माहिती पाहिजे. तर ती माहिती नाही. मग नाही माहिती, 2 प्रकारच्या किमती आहेत, कारण 2 प्रकारचे घड्याळ आहेत. मग त्या 2 प्रकारच्या घड्याळांच्या किमतींना 2 चल मानूया. कोणती 2 चल, नेहमीप्रमाणे एक्स अँड वाय आर 2 व्हेरिएबल्स. सेलिंग प्राइस ऑफ इच अॅनालॉग वॉच, प्रत्येक प्रकारची किंमत आहे ती आपण x रुपये मानूया. कुणासाठी, अॅनालॉग वॉच साठी, म्हणजे काट्याच्या घड्याळासाठी. आणि दुसऱ्या घड्याळासाठी म्हणजे डिजिटल वॉच साठी आपण y रुपये मानूया. लेट सोल्युशन कडे जाऊ. काय म्हणायचं, सेलिंग प्राइस ऑफ इच अॅनालॉग वॉच
रुपीज एक्स, त्याची किंमत किती आहे एक्स रुपये. आणि दुसरी कोणती अँड सेलिंग प्राइस ऑफ इच अॅनालॉगच्या ऐवजी डिजिटल वॉच. रुपीज वाय, म्हणजे काट्यांची घड्याळ एक्स रुपयाला आणि डिजिटल वॉचेस म्हणजे आकड्यांची घड्याळ वाय रुपयाला मानूया. आपल्याला कंडिशन काय सांगितलेली आहे बघूया. पहिली कंडिशन ही सेल फर्स्ट, पहिली कंडिशन सेल सेकंड, दुसरी कंडिशन. दोन कंडिशन्स आहेत. पहिल्या कंडिशन मध्ये सांगितले आता घड्याळ किती घ्यायचे आहेत, अॅनालॉग वॉचेस पहिल्यांदा आहे म्हणून आपण पहिल्याला एक्स मानलं, दुसरा डिजिटल आहे म्हणून दुसऱ्याला वाय मानलं. 11 घड्याळ घेतली तर किती रुपये होणार, एक घड्याळची किंमत एक्स रुपये. फॉर फर्स्ट कंडिशन x is the price of analog watch. How many analog watch are selling? 11. Therefore, that prices of analog watch is 11x. 11x रुपये जाणार आहे 11 अॅनालॉग वॉच साठी. 6 घेतली डिजिटल वॉचेस त्याच्यासाठी किती रुपये लागणार आहेत 6y, बिकॉज y इज द सेलिंग प्राइस ऑफ डिजिटल वॉच. म्हणजे 6x आणि 11y ह्या दोन किमती या दोघांच्या झाल्या. तेव्हा रिसिव्ह अमाऊंट किती रुपये आपण त्याच्याकडून घेतलेले आहेत किंवा स्वीकार किती रुपये लागणार आहेत आपल्याला त्यासाठी, तर 4330 रुपये, 4330 रुपीज दोघांची मिळून इज द फर्स्ट इक्वेशन. नंबर 1. फॉर सेकंड कंडिशन, second condition is 22 analog watch, therefore their prices is 22x. 5 digital watch, their price is 5y, and total amount is 7330 rupees. Suppose they are equation number 2. Observe both equations, दोघांचं निरीक्षण करूया and find out x and y variables, means selling price of digital and wrist watches, digital and analog watches. 11 22, 11 दूनी 22, 6 5 ऑड नंबर आहेत. इथं आपल्याला क्रिया करण्यासाठी त्रास होतोय, पण इथं आपण काय करूया, फर्स्ट इक्वेशनला आपल्याला एखादी इलिमिनेट करायची किंमत व्हेरिएबलची, एक्स घालवू शकतोय आपण या ठिकाणी. 11 दूने 22, 11 2 जा 22. मग फर्स्ट इक्वेशनला आपण कितीने गुणूया, 2 ने गुणूया. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2 अँड सबस्ट्रॅक्ट बोथ इक्वेशन्स, दोघांची वजाबाकी करूया. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2 कितीने गुणायचं आहे, 2 ने, अँड सबस्ट्रॅक्ट बोथ इक्वेशन्स. याच्या पूर्वीच्या उदाहरणामध्ये आपण डिटर्मिनंट मेथड वापरली होती, इथं वापरायला लागलो इलिमिनेट मेथड. मेथड चेंज करून वापरायला लागले म्हणजे कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकाल इक्वेशन वरून. आता याला 2 ने गुणायचं. 11 2 जा 22 x, 6 2 जा 12 y, 4332 जा 4 2 जा 8, 3 2 जा 6, 60 is the value. And another equation, 22x plus 5y is equal to 7330. Subtract both equations, वजाबाकी करायचे. x eliminate, 12 minus 5, 12 तून 5 गेले, 7y 7y, 0 0 0, 6 minus 3 3, 6 minus 3 3, 8 minus 7 1. Therefore 7y is equal to 1330. 12 minus 5 7. आता दोघांची किंमत काढूया. y is equal to 1330 upon 7 is equal to 7 1 जा 7, 7 2 जा 14. Therefore 7 1 जा 7. Remaining value 6 into 3
6 and 3 63, 7 9 जा 63, 7 9 63, 9 remaining 0. Y is equal to 190. Put value of y in both of these equation, any one equation. Put value of y is equal to 190 in equation first. 11x plus 6y means 190 is equal to 4330. 11x 600, 6 9 54, 6 1 6, 11, 1140, 4330. 11x is equal to 4330 minus 1140. Subtract both. Therefore, subtraction is वजा बाकी 0 0 0, 3 minus 4, 13 minus 4, 9 4 13, 9, 3 minus 2 1, 4 minus 1 3, 3190. 11x is equal to, x is equal to 3190 upon 11. 11 1 जा 11, 11 2 जा 22, 11 3 जा 33, 11 3 जा ऐवजी 11 2 जा आपण वापरूया 11 दोन्ही 22. त्यानंतर 22 31 मधून 22 गेले, 22 आणि 8 30 आणि 1 31, 9 9 और 9 99, 11 9 जा 99, 11 9 99 and remaining 0. X is equal to 290. Therefore, solution of these equations are 290 and 190. Therefore, their values are denoted in word. Selling prices of wristwatches of each type analog and digital type. Therefore, selling price of analog watch is equal to 290 rupees and selling price of digital watch is equal to 190 rupees. This is the answer. Rupees are denoted important because rupees is the unit of the example. आपल्याला दोन समीकरण दिली, दोन कंडिशन्स दिल्या होत्या, त्यावरून दोन समीकरण घेतली. पहिल्या आणि दुसऱ्याची किंमत आपल्याला सेलिंग प्राइस माहित नव्हती, एक्स वाय आपण मांडलो, दोन इक्वेशन तयार केली. इलिमिनेट मेथड वापरून आपण वाय इलिमिनेट एक्स इलिमिनेट करून वायची किंमत काढली आणि ती जी सोपी आहे इक्वेशन त्यामध्ये वापरली आणि दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढली. म्हणजेच दोन व्हेरिएबल म्हणजे दोघांच्या सेलिंग प्राइस आपल्याला मिळाल्या. आपण तिसऱ्या उदाहरणा नंबर 3, तिसरे उदाहरण आपल्याला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने एक आकृती सांगितलेली आहे, दाखवल्या आणि त्यामध्ये एक नदी आहे आणि त्या नदीचं पात्र पाण्याचं वाहणार पाणी एक नावाडी या दिशेनं नाव घेऊन जातोय. तोच नावाडी पुन्हा फिरवून येऊन दुसऱ्या दिशेनं ती नाव घेऊन जातोय. एकच नावाडी आहे, प्रवाहाच्या दिशेनं पण घेऊन जातोय नाव आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनंही घेऊन जातोय. आणि ह्या पद्धतीचे आपल्याला कंडिशन्स दिलेत आणि विचारलेला भाग काय दिले बघा. अ बोट ट्रॅव्हल 16 किलोमीटर अपस्ट्रीम. बोट नाव ट्रॅव्हल प्रवास करते 16 किलोमीटर 16 किलोमीटर प्रवास करते. अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहते. अपस्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती 16 किलोमीटर जाते. अँड 24 किलोमीटर डाउनस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16, प्रवाहाच्या दिशेने 24 किलोमीटर जाते. आणि हे दोन्हीही 6 तासात जाते. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने 24 किलोमीटर जायला तिला 6 तास लागतात दोन्ही गोष्टीला. म्हणजे 6 तासात विरुद्ध दिशेने 16, प्रवाहाच्या दिशेने 24. सेम बोट तीच बोट ट्रॅव्हल 36 किलोमीटर अपस्ट्रीम
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर जाते आणि पुन्हा प्रवाहाच्या दिशेने 48 किलोमीटर जाते अँड 48 डाउनस्ट्रीम इन 13 hours 13 तासात. म्हणजे 6 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अधिक प्रवाहाच्या दिशेने मिळून 6 तासात जाते. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि प्रवाहाच्या दिशेने मिळून 13 तासात जाते. अंतर वेगळे वेगळे आहेत. तर फाइंड स्पीड ऑफ वॉटर, पाण्याचा स्पीड ऑफ वॉटर करंट, चालू प्रवाहाचा पाण्याचा वेग किती तो सांगा. म्हणजे अँड स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, त्या स्टील मीन्स संथ पाणी, संथ पाण्यातील बोटीचा वेग किती आणि पाण्याचा वेग किती. आपल्याला दोन गोष्टी विचारलेत. एक विचारल्या बोटीचा वेग किती, स्पीड ऑफ द बोट इन द स्टील वॉटर, संत पाण्यातील बोटीचा नावेचा वेग किती, अँड स्पीड ऑफ द वॉटर, बोथ आर फाइंडिंग व्हॅल्यूज. दोन गोष्टी विचारल्यात, दोन व्हेरिएबल्स आहेत. पहिल्यांदा आपल्याला बोट जाते म्हणून सांगितलंय, ती बोट आहे पाण्यात, मग पाण्याचा वेग आपल्याला विचारात घ्यावा लागेल. दोन गोष्टी, दोन व्हेरिएबल लिहूया. लेट काय म्हणायचं, स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर, संथ पाण्यातील नावेचा वेग bx किलोमीटर, 13 तासात जाते. ताशी वेग आहे त्याचा 30 किलोमीटर पर आवर. ताशी वेग किती आहे, x किलोमीटर इतका. आणखीन कोणाचा विचारलाय, स्पीड ऑफ वॉटर करंट, स्पीड ऑफ वॉटर करंट अँड स्पीड ऑफ वॉटर करंट बी वाय किलोमीटर पर आवर. या दोन चलांच्या किमती आपण कशावरून घेतल्या, विचारलेल्या भागावरून. दोन भाग विचारलेत, दोन चल विचारलेत. बोटीचा संत पाण्यातील वेग x किलोमीटर मानला आणि त्या पाण्याचा वेग स्पीड ऑफ वॉटर करंट, चालू प्रवाहाचा वेग y किलोमीटर ताशी मानला. y किलोमीटर पर आवर, x किलोमीटर पर आवर. आता स्पीड ऑफ बोट इन डाउनस्ट्रीम म्हणजे संथ पाण्यातील वेग, म्हणजे ज्या दिशेनं वाहतोय प्रवाह त्या दिशेनं नावेचा वेग काय असणार आहे, तर स्पीड ऑफ बोट इन डाउनस्ट्रीम इज इक्वल टू डाउनस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने, म्हणजे बोटीचा पण वेग आहे अधिक प्रवाहाचा पण वेग आहे, म्हणजे x अधिक y किलोमीटर पर आवर. ताशी वेग किती झाला, x अधिक y. बोटीच्या वेगामध्ये पाण्याचा वेग मिळाला कारण बोट प्रवाहाच्या दिशेने जात असल्यामुळं पाण्याचा वेग बोटीमध्ये ऍड झाला, ताशी वेग. पण जर ती विरुद्ध दिशेने जात असेल तर अँड स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम मीन्स प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर तिला विरुद्ध दिशेने जात असताना त्या प्रवाहाच्या वेगाच्या जादा वेग आपल्याला लावावा लागतोय. म्हणजे मूळच्या वेगातून, म्हणजे त्या बोटीच्या वेगामध्ये तो प्रवाहाचा वेग मायनस होणार आहे आणि मग तिला गती येणार आहे. उलट्या दिशेने जाताना स्पीड कमी होणार आहे. का कमी होणार आहे, कारण प्रवाहाचा वेग त्यातून त्याचा मायनस होणार आहे. म्हणजे बोटीच्या वेगामधून प्रवाहाचा वेग मायनस होणार आहे. किलोमीटर पर आवर, ताशी किलोमीटर आपल्याला अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम मिळाला. आपल्याला काळ, काम आणि वेग यावर आधारित हे उदाहरण आहे. ह्याच्या अगोदर आपण 7वी 8वी मध्ये पण याच्यावर अभ्यास केलाय, 9वीत पण उदाहरणं अभ्यासलेत. मग मराठीतच सांगायचं झालं तर अ बरोबर वेवे हे एक सूत्र आहे, हे लक्षात ठेवायचं. अ म्हणजे अंतर, वे म्हणजे वेळ, वे म्हणजे वेग. अ बरोबर वेवे हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं सूत्र. अ बरोबर वेवे, वे वेळ गुणिले वेग मीन्स डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड.
डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हे आपण या पद्धतीनं लक्षात ठेवण्यासाठी डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम ह्या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. अंतर डिस्टन्स, स्पीड वेग, वेळ टाइम. मग या पद्धतीचा वापर केला. आपल्याला दिलेलं उदाहरण कशाच्या स्वरूपात दिले बघावं लागेल. अपस्ट्रीम डाउनस्ट्रीम इन व्हिच अवर्स? 6 hours. अवर्स तासात, 6 तासात या बोटी प्रवाहाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने जातात. म्हणजे तासात आपल्याला ही किंमत काढायची आहे, टाइम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. देअरफॉर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. म्हणजे टाइम बरोबर काय येणार आहे? डिस्टन्स भागिले स्पीड, अंतर भागिले वेग. आपल्याला ते सूत्र मिळणार आहे. मग आपल्याला दिलेल्या माहितीनुसार आपण त्यात किंमत घालूया आणि ते किंमत तयार करूया. पहिल्यांदा काय म्हणले? टाइम टेकन बाय ए बोट टू ट्रॅव्हल 16 किलोमीटर अपस्ट्रीम. अपस्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किलोमीटर जाते. आता हे आपल्याला काढायचं आहे टाइम मध्ये. पहिल्यांदा काय सांगितले? 6 तासात जाते. किती तासात? 6 तासात जाते. मग हे जाण्यासाठी किती किलोमीटर जावं लागते तिला? 16 किलोमीटर जावं लागते. पण विरुद्ध दिशेने जायचं आहे म्हटल्यानंतर आपण अपस्ट्रीमला काय म्हणतोय? एक्स वजा वाय. म्हणजे स्पीड तिचं किती असणार आहे? एक्स अपॉन वाय. आणि डिस्टन्स किती कव्हर केलाय? 16 किलोमीटर. देअरफॉर अपस्ट्रीम फर्स्ट कंडिशन साठी आपण चालू आहे. फर्स्ट कंडिशन लिहूया. अपस्ट्रीम जेव्हा ती बोट जाते तेव्हा अपस्ट्रीम जात असताना 16 किलोमीटर जाते आणि अपस्ट्रीम असल्यामुळे त्याचा स्पीड आहे एक्स अपॉन वाय अवर्स मध्ये. ह्या स्वरूपात तयार झालं. आणखीन दुसरी त्यातच काय सांगितलंय? 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. आणखीन 24 किलोमीटर जाते डाऊनस्ट्रीम म्हटल्यानंतर एक्स प्लस वाय. अपस्ट्रीमच्या ऐवजी काय झालं? डाऊनस्ट्रीम अवर्स मध्ये आपल्याला मिळालं. म्हणजे पहिल्या कंडिशन मध्ये सांगितले ती गाडी ती बोट 16/x अपॉन वाय तासात जाते आणि डाऊनस्ट्रीमला 24/x प्लस वाय तासामध्ये जाते. म्हणजे पहिल्यानुसार तासामध्ये दिलेल्या घटक काळ काम वेगाचा वापर करून दोघांच्या किमती मिळवल्या. आता फर्स्ट कंडिशन, फर्स्ट इक्वेशन आपण तयार करायचं या फर्स्ट कंडिशन मुळे. बाय द फर्स्ट कंडिशन इथं म्हणलं तर चालते. बाय द एक नंबर देतो इथं आणि म्हणतो बाय द फर्स्ट कंडिशन. पहिल्या कंडिशन मध्ये काय सांगितले? दोन्ही मिळून किती तासात जाते? तर दोन्ही मिळून 6 तासात जाते. पहिलं अपस्ट्रीमला 16/x मायनस वाय प्लस 24/x प्लस वाय इज इक्वल टू 6 अवर्स. या पद्धतीने इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. बरीच मुलं हे इक्वेशन तयार करत असताना काळ काम वेगाचा हा भाग समजला नसल्यामुळं इथं इक्वेशन तयार करताना चुकतात. इक्वेशन बऱ्याच जणांना सोडवता येते पण तयार करता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला हा बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि हा मूळ भाग जर आपल्याला समजला नाही तर तुम्ही उदाहरण त्याचं समीकरण तयार करू शकणार नाही. त्यामुळे हा भाग नीट समजून घ्या. एवढा भाग. आता यानंतर दुसरं इक्वेशन, दुसऱ्या इक्वेशन तयार करण्यासाठी दुसरी कंडिशन आहे. मी दुसरा नंबर देतो या ठिकाणी. दुसऱ्या नंबर मध्ये काय सांगितले? सेम बोट, तीच बोट आहे, बोट बदललेली नाही. ट्रॅव्हल 36 किलोमीटर अपस्ट्रीम. आता अपस्ट्रीमला जायचंय. अपस्ट्रीमला जात असताना डिनॉमिनेटर एक्स अपॉन वाय फिक्स. किती गेलेले आहे? 36 किलोमीटर अवर्स मध्ये. ताशी आपण काढायला लागलोय, आपल्याला टाइम मध्ये काढायचंय कारण 6 अवर्स मध्ये दिले म्हणून. दुसरं डाऊनस्ट्रीमला किती गेलेले आहे? 48 किलोमीटर. डाऊनस्ट्रीम एक्स प्लस वाय अवर्स. आपण अगोदर ताशी वेग काढला त्या बोटींचा अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम वरनं. दुसरी कंडिशन सांगते की ती 13 तासात जाऊन आली दुसऱ्या कंडिशन नुसार. बाय द
सेकंड कंडिशन, दुसऱ्या कंडिशन नुसार, ह्यानुसार 36/x मायनस वाय प्लस 48/x प्लस वाय इज इक्वल टू 13. ही दुसरी कंडिशन आपल्याला मिळाली. म्हणजे दुसरं इक्वेशन, आता पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण आपल्याला डिनॉमिनेटर x प्लस वाय एक्स मायनस वाय या स्वरूपात आहे. म्हणजे हे इक्वेशन्स आपल्याला नॉन लिनियर इक्वेशन्स या स्वरूपात आले. म्हणजे रेषीय समीकरण नाही, दे आर कन्व्हर्टेड इनटू ए लिनियर इक्वेशन्स. मग ह्यामध्ये रूपांतरण करायचं असेल तर दोघांचा डिनॉमिनेटर बघायचा, पहिल्याचा दुसऱ्याचा, एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय, एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय. म्हणजे छेद, हा जो छेद आहे हा बदलण्यासाठी आपल्याला त्याची व्हॅल्यू बदलावी लागेल, त्याच्यासाठी थोडा व्हेरिएबल चेंज करावा लागेल. मग काय करायचं, बाय रिप्लेस 1/x minus y is equal to m and 1/x plus y is equal to n. ह्याच दोन इक्वेशन मध्ये, इन इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, इन फर्स्ट अँड सेकंड. पहिल्यामध्ये 16 1/x वजा y ची किंमत आली m, 16m प्लस 24n इज इक्वल टू 6. दुसऱ्या इक्वेशन मध्ये 36m प्लस 48n इज इक्वल टू 13. या पद्धतीचं आपल्याला इक्वेशन मिळालं. याला 1 2 दिले, याला पुढचा नंबर देतो 3 and 4. 3 आणि 4 नंबर याला आपण दिलाय. पुढं यानंतर आपल्याला ह्या m आणि n च्या किमती काढायच्या आहेत. आपण कोणत्याही पद्धतीने डायरेक्ट किमती लिहिला तरी चालतंय सोडवून, कारण तो सोडवण्याला मार्क नाहीत, उत्तराला मार्क आहेत, कारण आपल्याला पुढे अजून जायचं आहे. m आणि n ची किंमत पुन्हा ह्या x आणि y मध्ये वापरायच्या आहेत, ह्या 1/x वजा y आणि 1/x अधिक y, आणि मग x आणि y ची आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहेत. मग ही एक्झाम्पल सोडवायचे. 24 दुनी 48, 16 दुनी येत नाही, 16च्या पाड्यात ते नाही, 16 दुनी 32 येते. आपल्याला या ठिकाणी n हा व्हेरिएबल इलिमिनेट करता येते, म्हणून थर्ड इक्वेशनला 2 न गुणूया. मल्टिप्लाय इक्वेशन 3 by 2 and subtract both equations. दोघांची वजाबाकी करूया. 16 दुनी 32, 32m, 24 दुनी 48, n बरोबर 6 दुनी 12, 36 तसाच. आता संख्या अंकांमध्ये आता आपल्याला बदल होतोय, मायनस मध्ये येते. ज्याला असं समजलं ठीक, नसेल तर काय करायचं, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. बदल करतो, इक्वेशन 3 फ्रॉम 4. चौथ्यातनं तिसरं घालवायचं, चौथ्यामधून तिसरं घालवायचं, कारण चौथं इक्वेशन मोठं आहे, तिसरं लहान आहे. मोठ्यातून लहान वजा करूया. मग मोठा अगोदर लिहूया. 36m प्लस 48n इज इक्वल टू 13 मायनस 32m, 24 दुनी 48n बरोबर 6 दुनी 12. का 3 ला 2 न गुणलं, 36 मधनं 32 गेले, 32 आणि 4 36, 4m, ते n निघून गेला, 13तून 12 गेला, 1 राहिला. m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/4. बघा m इज इक्वल टू, m 4 तिकडे गेला, भागिले झाला, m इज इक्वल टू 1/4. पुट व्हॅल्यू ऑफ n इन इक्वेशन 3 और 4. कुणामध्ये पण किंमत आपण टाकू शकतोय. लहान आहे तिसऱ्यात आपण किंमत ठेवूया. पुट m इज इक्वल टू 1/4 इन 3. तिसऱ्यामध्ये ठेवूया. तिसरी व्हॅल्यू इथं आहे 16m अधिक 24n बरोबर 6. m ची किंमत 1/4. 16 गुणिले 1/4 अधिक 24n बरोबर 6. 4 दुनी 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 4 जा 16, 4 चा भाग लागला, प्लस 24n इज इक्वल टू 6. 24n इज इक्वल टू 4 तिकडे गेले की मायनस होते, 6 वजा 4 2. n इज इक्वल टू 2/4, 24
मीन्स n इज इक्वल टू 2, 12 दूनी 24, 1/12, n इज इक्वल टू 1/12. n ची किंमत मिळाली 1/12, m ची किंमत मिळाली 1/4. ह्या किमती कशामध्ये वापरायच्या? या दिलेल्या m आणि n च्या काढलेल्या किमतीमध्ये. रिप्लेस m and n बाय देअर ओरिजिनल व्हॅल्यू. बाय देअर ओरिजिनल व्हॅल्यू. मूळच्या किमतीमध्ये बदल करूया. मूळची किंमत आहे 1/x, m ची किंमत आहे 1/4 बरोबर 1/x वजा y. पहिली मिळाली. दुसरा आहे काय? n ची किंमत 1/12 बरोबर 1/x वजा y. याची किंमत हे तर वजा हे तर अधिक आहे. किंमत आपण टाकली. आता तिरका गुणाकार करूया. तिरका गुणाकार केल्यावर काय मिळणार आहे आपल्याला? x वजा y बरोबर 4. इथं मिळणार आहे x अधिक y बरोबर 12. दोन इक्वेशन पुन्हा मिळाली. आता पुन्हा इथे इलिमिनेशन मेथड वापरायची. इथं पण इलिमिनेट केलं, डबल इलिमिनेशन प्रोसेस या ठिकाणी आहे. पहिल्यांदा ऍड करूया म्हणजे y निघून जाईल. याला नंबर मी 3 4 5 देतो. 5 and 6 ऍड 5 and 6. 5 आणि 6 ची बेरीज केली. x वजा y बरोबर 4, x अधिक y बरोबर 12. यांची बेरीज केल्यानंतर y निघून जातोय. 2x बरोबर 12 आणि 4 16. x ची किंमत मिळाली 2 16. x ची किंमत मिळाली 8. पुट व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 5 or 6. कशात पण वापरू शकतो, यामध्ये वापरली. पुट x इज इक्वल टू 8 इन 5 मध्ये वापरली. x वजा y बरोबर 4. x ची किंमत 8. 8 वजा y बरोबर 4. y ला पलीकडे नेतो y. 8 वजा 4. 8तनं 4 गेले 4. y ची किंमत मिळाली 4. y इज इक्वल टू 4. मीन्स x इज इक्वल टू 8 and y is equal to 4 are the solutions of given equations. Given equation first and second. ह्या इक्वेशनच्या ह्या व्हॅल्यू मिळाल्या. पण आपल्याला हे एक्झाम्पल इन वर्ड शब्दामध्ये दिले. काय विचारले? स्पीड ऑफ वॉटर करंट, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. फर्स्ट काय म्हणले? म्हणून मी इथं आन्सरला जागा ना इथं वरती लिहितो. Therefore speed of boat in still water is equal to 8 km/h and speed of water current B y km/h means 4 km/h. या पद्धतीने आपल्याला आन्सर मिळणार आहे. या पद्धतीने तिथे खाली लिहायचं आहे. एवढं लिहिलं तर आपल्याला अर्धा मार्क मिळणार आहे. मार्काला हे जर आपण आन्सर इन वर्ड मध्ये नाही लिहिले तर मार्क जाणार आहेत. फक्त x आणि y मध्ये उत्तर लिहून उपयोगाचं नाही. तर ते x आणि y कोणाच्या किमती घेतलेत, कोणत्या व्हेरिएबलला आपण मांडले, त्याचं उत्तर इन वर्ड मध्ये लिहिणं गरजेचं आहे.